नागपूर शहरातून आर्थिक फसवणुकीचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे। प्लॉटचे मूल्य कोट्यवधी रुपयांचे असल्याचे दाखवून बँकेत गहाण ठेवत कर्ज उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। मात्र बँकेच्या लेखापरीक्षणात संबंधित प्लॉटचे वास्तविक मूल्य खूपच कमी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला वेग आला आहे। नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कोऑपरेटिव्ह बँकच्या शाखा व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीनुसार आरोपी पुरुषोत्तम मोहनलाल तापडिया आणि गीताबाई पुरुषोत्तम तापडिया यांनी संगनमत करून नागपूर येथील एका प्लॉटचे मूल्य सुमारे 1,40,00,000 रुपये असल्याचे दाखवत तो प्लॉट बँकेत गहाण ठेवला। त्यानंतर संबंधित मालमत्तेच्या आधारे कर्ज उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान बँकेच्या लेखापरीक्षणादरम्यान संबंधित प्लॉटचे वास्तविक बाजार मूल्य दाखविण्यात आलेल्या मूल्यापेक्षा खूपच कमी असल्याचे निदर्शनास आले। याशिवाय प्लॉट संदर्भातील काही कागदपत्रांबाबतही संशय निर्माण झाल्याने अधिक चौकशी करण्यात आली। तपासादरम्यान बनावट किंवा दिशाभूल करणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे बँकेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी धंतोली पोलिसांनी विविध कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आर्थिक व्यवहार, मालमत्तेचे मूल्यांकन आणि संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू आहे। या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू केला जात आहे। याच्यामध्ये असं होतं की सारस्वत बँक अजनी चौक इथल्या ज्या मॅनेजर आहेत स्वप्नाली पात्रेकर यांनी पोलीस ठाणे धंतोली येथे एक अर्ज दिलेला होता की त्यांच्या बँकेमध्ये पुरुषोत्तम तापडिया व त्यांची पत्नी गीताबाई तापडिया यांनी त्यांच्या अन्नधान्याच्या व्यवसायासाठी बँकेकडून एकूण मिळून 1,40,00,000 लोन घेतलेलं होतं आणि त्या लोनसाठी त्यांनी नागपूर येथील घर मॉर्गेज केलेलं होतं। त्या घराचा जो व्हॅल्युएशन रिपोर्ट आहे हा अजय राठी व्हॅल्युअर यांनी काढून दिलेला होता व तो व्हॅल्युएशन रिपोर्ट अजय राठी यांच्याकडून पुरुषोत्तम तापडिया व गीताबाई तापडिया यांनी घेऊन बँकेमध्ये देण्यापूर्वी त्याच्यामध्ये फोर्जरी केलेली होती। या अर्जाची आम्ही चौकशी केली। या चौकशीमध्ये बँक मॅनेजर स्वप्नाली पात्रेकर यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व तथ्य मिळून आली। त्याच्यामुळे मान्य वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। 126/2025 कलम 318(4), 340(2), 336(3) व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे व सदर गुन्ह्याचा तपास हा चालू आहे। कोट्यवधी रुपयांच्या कर्ज व्यवहाराशी संबंधित हे प्रकरण उघड झाल्याने आर्थिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे। प्लॉटचे मूल्य कृत्रिमरित्या वाढवून दाखवण्यात आले होते का? कागदपत्रांमध्ये नेमका काय फेरफार झाला आणि बँकेची किती आर्थिक फसवणूक झाली याचे उत्तर आता पोलीस तपासातून समोर येणार आहे।